अगं, राहुल उठला नाही का अजून? त्याला कामावर जायचं ना परत पुण्याला. हो हो उठवते. ए आई, तुम्हाला उठवलं का नाही ग? किती वाजले बघ ना. तुला माहित नाही का मला पुण्याला जायचंय? अरे कुणाच ठाऊक, पण तुझी झोप मोडू नये असं वाटलं म्हणून नाही उठवलं. पण दिवाळी झाली ना ग. तुमची दिवाळी झाली, पण माझी दिवाळी तू असला किती रोजच असते. आई, पण पुण्याला तर जावंच लागेल ना. नोकरी पण तर महत्वाची आहेच ना आपल्याला. हो रे, माहित आहे मला, पण तू तिथं नीट काम कर आणि स्वतःची काळजी घे. अरे तुला एक सांगायचंच विसरले मी. काय? तुला येण्यापूर्वी ऐश्वर्या दिसली होती गावात. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी पाहिलं मी तिला. अजूनही तशीच दिसते ती. बरं, तुला आंघोळीला पाणी ठेवले तापायला, येते मी.
तू लग्नाला गेला नाहीस म्हणून नाराजही झाली ती. तिला खूप वाईट वाटलं. पण का नाही गेलास लग्नाला? खूप काम होतं ग, सुट्टी नाही भेटली. बर. ती दुसरी कुणाची होताना बघण्याची ताकद नाहीये ग माझ्यात. राहुल, निघालास का? हो बाबा. राहुल, मला माहित आहे तू खूप काही शिकलायस. तुझ्या भविष्यासाठी आम्ही खूप कष्ट केलेले, पण शेतीचं दुःख पाहून तुझ्या बापाचं मन कधी कधी खूप अस्वस्थ होतं. मी तर बळीराजाचं स्वप्न बघत आलोय, पण हळूहळू ती सारी स्वप्न मातीमध्ये मिसळत चालली. बाबा, तुमची स्वप्न जपण्याची माझी इच्छा होती, पण आपल्या मेहनतीचं फळ आता कुठे मिळतंय बाबा? आपल्या जमिनीवरच्या ओलव्याचा मोल आता नाही उरला. मला इतकंच माहित आहे, जेव्हा मी शेतीत असतो त्या मातीचा गंध मला जिवंत ठेवतो. तू तेच प्रेम जर आपल्या मातीवर दाखवलं असतं तर मला आनंद झाला असता. पण कधी कधी आपल्या हक्काचं लेकरू आपल्या मातीपासून दूर जाताना बघणं हे फार कठीण होतंय बाळा. बाबा, तुमचं दुःख मी समजू शकतो, पण कुठेतरी एक नवीन पाऊल उचलणं गरजेचं वाटतंय. मला माफ करा, मी तुमचं स्वप्न पूर्ण नाही करू शकलो. अगं ये, राहुलची बॅग आण बरं जरा, त्याला उशीर होतोय. बरं चल, मी तुला गाव स्टँडवर सोडतो गाडीवर. नाही बाबा, आज मला पायी जायचंय. मला पुन्हा एकदा गाव पाहायचंय. बरं, जशी तुझी मर्जी. राहुल, तुला तुझा मार्ग शोधायचा आहे हा मी समजतो, पण जरा मागे वळून पाहावं. कधी कधी या मातीशी नातं जोडण्याची भावना कधीच संपत नाही. हो आई. येतो मी. किती विचित्र आहे ना, मुलांना लहानच मोठं करायचं आणि चांगलं शिक्षण मिळावं म्हणून शहरात पाठवायचं. असं वाटतं एक दिवस परत येतील आपल्याकडे, पण हे शहर त्यांना तिथेच ठेवून घेतं. मग का आपण त्यांना शहरात पाठवायचं? इतक्या लांब पाठवून का गमवायचं त्यांना? आपल्या अंगणात खेळलेलं, आपल्या मातीचं प्रेम पिलेलं आपलं बाळ हळूहळू परकं होत जात आणि आपण फक्त पाहतच राहतो. अगं, आपण त्यांना चांगलं आयुष्य जगण्यासाठी त्यांना शहरात पाठवतो, पण त्यांना आयुष्याचं सुख तिथंच सापडतं.
आणि आपण मात्र त्यांच्या पाठीमागे उरतो एका निराश आशे. हो, बरोबर आहे तुमचं. आपल्या मातीचा गंध आणि आपली माया कधी कधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, आणि आपल्या हक्काच्या माणसाला परक होताना पाहणं हे फार कठीण असतं. पण मला असं का वाटतं कुणास ठाऊक. जर ऐश्वर्या त्याच्या आयुष्यात आली असती, त्याच्या आयुष्यात त्या मायेचा स्पर्श असता आणि त्याला आपल्या घराची ओढ असते. अरे अरे, ही ऐश्वर्या आहे का? माझी ऐश्वर्या? तेच डोळे, तेच तेज, तीच निरागसता. होय, कदाचित ऐश्वर्याच असेल. तरी आई पण म्हणाली होतीच, काही दिवसापूर्वी ऐश्वर्या गावात दिसली होती. हा, कदाचित दिवाळीसाठी माहेरी आली असेल. पण ती माझ्याकडे बघत का नाहीये? किती स्वप्न रंगवली होती तिच्यासोबत. पहिल्यांदा बघितलं तेव्हा असाच गोंधळलो होतो. तीच सुंदरता, तेच सौंदर्य. पण आता ती माझ्याकडे बघत का नाहीये? कदाचित माझं हे दाढीचं रूप तिला अनोळखी वाटत असेल. पण एकदा नजर पडली की ती ओळखेलच. चला, थोडं जवळ जाऊन बघूया आणि तिला आश्चर्याचा एक सुखद धक्का देऊया. अरे अरे, हे तर ऐश्वर्याच, जिचं स्वप्न मी आजही बघतो. पण ती अशी का वागतेय? माझ्याकडे बघत का नाहीये? अगदी परकी झालीये का आता? हेच का आपलं नातं? त्या डोळ्यात कधी मी स्वतःला बघत होतो, आज तेच डोळे मला बघत नाहीयेत. इतक्या सहज विसरलं ती ना? आपलं प्रेम इतकं क्षणिक होतं का? हो, मान्य आहे तुझं लग्न झालं आहे, तुलाही एक नवीन आयुष्य आहे. पण काय ते इतकं सोपं आहे का सगळं विसरणं? मी तर इतका वाईट नाही की तुझं आयुष्य बिघडवेल. मी फक्त एक क्षण आठवणीत जगायला आलो होतो. बरं झालं आपलं लग्न नाही झालं. जर तुम्हाला इतक्या सहजपणे विसरू शकतेस तर कोणत्याही नात्यात तुझी तितकीच सहजता असेल, नाही का? आज तुझ्या चेहऱ्यावरची शांतता बघून कळतंय, प्रेमाच्या आठवणीत तुला काहीच अर्थ नाही. माझ्या मनातील तुझी प्रतिमा आता पहिल्यासारखी नाही राहिली. चला, आता इथं थांबण्यात काहीच अर्थ नाही. अरे राहुल थांब. अरे राहुल थांब ना. तुझ्या मुलाचं नाव राहुल ठेवलंय? म्हणजे अजूनही मी तुझ्या आयुष्यात काहीतरी अर्थ ठेवतो तर? म्हणजे तुम्हाला कधी विसरणार नाही हे तू सिद्ध केलंय.
मला माफ कर ऐश्वर्या, मी तुला समजण्यात चूक केली. अहो किती उशीर, केव्हाची वाट बघतीये मी. अरे पेट्रोल पंप लांब होता इथून जरा, पण काय झालं, गाव तर तुझंच आहे ना, तू इतक्या लवकर कंटाळलीस का? अहो जीवनाच्या पुस्तकातील पानांचा पालटले. आता नवीन पान, नवीन शब्द आणि नवीन कथा. अगं वेडी, बदल हा निसर्गाचा नियमच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे नसतात ना ते परमेश्वर आपल्याला कधीच देत नाही, पण ज्या गोष्टी आपल्यासाठी योग्य आहेत ना त्या निश्चितच परमेश्वर आपल्याला देतो. बसली? प्रेमाचं खरं मूल्य त्या आठवणीत आहे, ते कधीच संपत नाही, फक्त त्याचं रूप बदलतं. ते आज कळालं.